नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की काल आपण एक विषय घेतला होता, तो म्हणजे ब्राह्मणांचं आर्थिक अ, हे स्तर कसं वाढवता येईल. आजचा विषयसुद्धा त्याला अनुसरूनच आहे. काल आपण शेतकऱ्यांबद्दलचा विषय घेतला होता. आजचा विषय म्हणजे एक जनरल विषय घेतला आहे, की आपल्याकडचं आपण कायम बेसिकली जे काही बघतो ते आपण नोकरीच्या माध्यमातूनच बघतो, की आपला मुलगा नोकरी कसा करेल किंवा चांगली नोकरी कशी मिळेल वगैरे. पण या नोकरी मिळत असतानासुद्धा आपण थोडेसे कमी पडतो नोकऱ्या मिळवण्यासाठी. कारण हल्लीच्या जगामध्ये नोकऱ्या ह्या तुमच्या शिक्षणापेक्षासुद्धा तुमच्याकडे स्किल काय आहे, त्या स्किलवर अवलंबून असतं. त्याच्यामध्ये इंग्लिश हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर आपण जी वेबसाईट बनवणार आहोत, त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण इवन इंग्लिश शिकवायचा पण आपण प्रयत्न करणार आहोत. आणि इंग्लिश जे काय आपण शिकवू, काय म्हणजे कसं शिकायचं, हे जे काय आपण शिकवू ते आपण शक्यतो फ्री ऑफ कॉस्ट शिकवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच वेगवेगळे कोर्सेससुद्धा आपण स्किल डेव्हलपमेंटचे अत्यंत अल्प दरात किंवा फुकट कसे शिकवता येतील ते आपण ह्यामार्फत आपण प्रयत्न करणार आहोत. तर माझी तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे, की जी लोकं ज्यांना नोकऱ्या नाही आहेत, जे नोकऱ्या बघत आहेत, सुशिक्षित आहेत, म्हणजे निदान पदवीधर किंवा डिप्लोमा होल्डर वगैरे जी अशी लोकं आहेत, तर ह्या लोकांनी मला त्यांचे मी मेल आय डी देतो आहे. त्या मेल आय डीवर मी डिस्क्रिप्शनमध्ये ज्या पद्धतीमध्ये मी हे डिटेल्स देतो आहे, ते डिटेल्स त्यांनी त्यांचे टाकावे. मी ते माझ्या मेल आय डीमध्ये घेऊन उद्या माझी जेव्हा वेबसाईट आपण बनवू तेव्हा त्या वेबसाईटवर आपण ते टाकून लोकांना किती मॅक्झिमम मदत करता येऊ शकेल काय, त्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे जी कुठली लोकं आहेत की म्हणजे ब्राह्मण समाजातली की जे ग्रॅज्युएट आहेत किंवा डिप्लोमा आहेत किंवा त्यांचं एखादं स्किल आहे त्यांच्याकडे काय, तर त्या स्किलच्या संदर्भामध्ये त्यांचं कसं अपग्रेड करून त्यांना कशीच उत्तमातली उत्तम किंवा चांगली नोकरी मिळू शकते. आणि स्किल अपग्रेड करायचं असेल तर कुठलं स्किल त्यांनी अपग्रेड करावं याचा एक आपण अभ्यास करून त्यांचा विचार घेऊन आणि त्यांच्याकडे ॲवेलेबल असलेले रिसोर्सेस आणि त्याच्यामधनं त्यांना काय मॅक्झिमम आपल्याला चांगलं करून घेता येईल त्याला आपण प्रयत्न करू. म्हणजे समजा वकील असतील तर चांगल्या वकिलांच्या फर्ममध्ये त्यांना कसं काय आपल्याला चिकटवता येऊ शकेल. फक्त त्यांनी मेहनत ही प्रत्येकाने करायला पाहिजे. आणि सुरुवातीला खूप मोठ्या पगाराची वगैरे तुम्ही अपेक्षा ठेवणं आत्ता चुकीचं आहे. तसंच ब्रह्मसत्य महाविद्यापीठ जे आपलं एक स्वप्न आहे, त्या ब्रह्मसत्य महाविद्यापीठाच्या अनुषंगाने आपण काही स्पेशलाइज कोर्सेस आणि नुसते स्पेशलाइज कोर्सेस म्हणजे ऑनलाईन असणार ते कोर्सेस, स्पेशलाइज कोर्सेस आणि त्याच्यानंतर त्यांना हे कोर्सेस चालू असताना ऑन दी जॉब ट्रेनिंग, आणखीन इंटर्नशिप, वेगळ्या वेगळ्या चांगल्या याच्यामध्ये इंटर्नशिप द्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत काय. आणि ते इंटर्नशिप दिल्यानंतर मग नॉर्मली माणसाला एकदा इंटर्नशिपमध्ये तो माणूस तिथे 90% लोकं ॲब्सॉर्ब होतात. अगदीच 10% माणूस कंडम असेल किंवा काय असेल तर त्याला आपण सगळ्यांनाच मदत करू शकतो अशातला भाग नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये मी एक सांगू इच्छितो, की मी असं करतो आहे म्हटल्यावर म्हणजे ते माझी जबाबदारीच झाली असं नाही आहे. म्हणजे मी गरीब ब्राह्मण मुलांना शिक्षणासाठी खूप मदत करतो हे आणि वेगवेगळ्या लोकांकडनं पैसे घेऊन मदत करतो. म्हणजे पैसे मी माझ्याकडे घेत नाही, डायरेक्ट त्या कॉलेजला वगैरे मी पाठवतो काय. तर त्या अनुषंगाने सुद्धा आपल्याला म्हणजे त्यावेळेस लोकांना असं असतं की मला फोन केला की बाबा उद्या माझ्या मुलाला मेडिकलला 6 लाख रुपये पाहिजेत, की मी लगेच 6 लाख रुपये पाठवले पाहिजेत म्हणजे. आणि मग मी पाठवू शकलो नाही कारण मी लोकांकडनं गोळा करून देतो. मी स्वतःकडे घेत नाही कारण त्याला इन्कम टॅक्सचे यांचे भरपूर लफडी आहेत ते. तर ती पैसे मला गोळा करून द्यायला समजा वेळ लागला तर आणखीन कधी सगळ्यांना मी 6 लाख तर 6 लाख मी देऊ शकत नाही, कमी देऊ शकतो. तुम्ही तुमचे पण उभे करायला पाहिजेत, कळलं का. पण लोकं मग माझ्यावर चिडतात की बाबा म्हणून मी पैसे दिले नाहीत म्हणून. म्हणजे असं तर नाही ना. एक तर आपण किती दानशूर आहोत हे प्रत्येकाला माहिती आहे. आपण किती दानशूर आहोत हे प्रत्येकाला माहिती आहे.
तर त्यामुळे असं न करता माझी तुम्हाला प्रत्येकाला विनंती आहे की तुम्ही तुमच्या परीने काय करताय तेही बघा, कळलं का? पण तुम्हाला चांगले कोर्सेस देऊन तुम्हाला चांगल्या नोकऱ्या लावण्याचा मी प्रयत्न डेफिनेटली करेल. आहे तुमची आत्ताच्या हुशारीमध्ये सुद्धा तुम्हाला मॅक्झिमम काय करता येईल ते मी करेल. तर मी दिलेल्या डिस्क्रिप्शनमध्ये जो काही पॅटर्न आहे त्या पॅटर्नमध्ये मी दिलेल्या मेल आय डीवर तुमचे डिटेल्स पाठवावे. तुमच्या जेवढ्या ब्राह्मण लोक तुमच्या ओळखीची आहेत आणि ज्यांना नोकरीची गरज आहे किंवा आहे, त्यांनी मला ह्या ईमेल आय डीवर संपर्क साधावा. मी जेवढी मला जमेल तेवढी सगळी मॅक्झिमम मदत करेल. आज एवढंच. धन्यवाद.